छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मनोज जरंगे पाटील आज यांची शांतता रॅली पार पडते। या शांतता रॅलीची जोरदार तयारी सध्या संभाजीनगरमध्ये झालेली आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातला हा क्रांती चौक आहे आणि क्रांती चौकामध्ये एक भव्य दिव्य मंच या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। मोठमोठे झेंडे त्यावरती लावण्यात आलेले आहेत। सगळीकडे भगवा आच्छादन करण्यात आलेला आहे। चौक जो आहे तो पूर्णपणे भगवामय झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा क्रांती चौकातला अश्वारूढ पुतळा आणि त्यासोबतचा हा सगळा परिसर आहे जो या ठिकाणी काही वेळानंतर गर्दीने फुलून जाणार आहे। न भूतो न भविष्यती अशी गर्दी या चौकामध्ये होणार आहे। या सगळ्या सभेची तयारी छत्रपती संभाजीनगर शहरातले काही मोजके आयोजक करतायत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, कशी तयारी करण्यात आली आहे? जय शिवराय। तयारी अतिशय उत्तम प्रकारे, कारण आज ऐतिहासिक अशा क्रांती चौकमध्ये सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने जो काही लाखो समाज येणार आहे त्या अनुषंगाने ही तयारी गेल्या 8 दिवसापासून चालू आहे। आपण बघता या सिडको बसस्टँडपासून जी संवाद रॅली सुरुवात होणार आहे यामध्ये लाखो समाज बांधवाच्या व्यवस्थेसाठी, आरोग्याची व्यवस्थेसाठी, त्यांचा पाणी नाश्ता या सगळ्या व्यवस्थेसाठी आणि सर्वात महत्त्वाचं मनोजदादा जरांगे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी असेल, ठिकठिकाणी स्टेज असेल, याची सर्व व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे। आणि ठीक 11 वाजता वसंतराव नाईक चौक इथून त्यांचं पूजन करून स्मारकाचं छत्रपती शिवरायांचं स्मारक जे खुलताबाजून आता येतं आहे, साधारण 300 ट्रॅक्टर घेऊन अर्धा ते पाऊण तासामध्ये इथं शहरामध्ये ते स्मारक येतं आहे। ते स्मारक ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्राला सर्व माहीत आहे। अंतरवलीमध्ये स्थापित होतं, वाशीच्या याच्या पदयात्रेमध्ये सहभागी होतं। अशा प्रकारचे स्मारक हे तिसऱ्यांदा आता या ऐतिहासिक रॅलीमध्ये सहभागी होत आहे आणि त्या स्वागतासाठी जे सर्व मुख्य समन्वयक आयोजक या क्रांती चौकमध्ये आता या ठिकाणी थांबलेले आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे। सरकारकडे काय तुमची सूचना आहे? एकतर द्या नाहीतर जा। जसं आपण लोकसभेला केलेलं आहे तसं विधानसभेच्या संदर्भामध्ये सुद्धा ती आवाज आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। कारण 6 जुलैपासून आम्हाला जी 13 तारीखची जी डेडलाईन दिलेली आहे ती 13 तारखेची डेडलाईन आज आहे आणि विशेष म्हणजे आज 13 तारखेलाच आमच्या कोपर्डीच्या श्रद्धावर सुद्धा बलात्कार झालेला तो दिवससुद्धा आज आहे। आणि आजचा निर्णयात्मक अशा पद्धतीची परिस्थिती जर सरकारने दिली नाही तर आम्ही इथून ठरवणार आहे। त्यांनी सांगितलेलं जरंगे पाटलांनी की 6 जुलैला आपण जी सुरुवात हिंगोलीला केली त्याचा समारोप मराठवाड्यातला सर्वोत्तम अशा प्रकारचा भूतोना भविष्यती अशा प्रकारचं या ठिकाणची रॅली, महारॅली, संवाद रॅली होणार आहे। आणि इथून एकच दणका असा देणार आहेत की परत यायचं का जायचं। आणि महाराष्ट्र सरकारला हे आता मी सांगू इच्छितो की कमीत कमी दुपारी मनोज जरांगे पाटलांची सभा होईपर्यंत तरी तुम्ही निर्णय द्यावा, सगळे सोयऱ्याचा निर्णय द्यावा, कुणबीचा निर्णय द्यावा, ओबीसीचा निर्णय द्यावा। अन्यथा आज इथून आम्ही वेगळ्या प्रकारची एक हाक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला देणार आहोत आणि ती त्यांना ती महागात पडणारी असेल। नक्कीच सर म्हणतात की सभा होईपर्यंत निर्णय घ्या, तुमचं काय म्हणणं आहे? निर्णय योग्य आहे तो निर्णय व्हायलाच पाहिजे सभा होण्याच्या आधी। तुम्हाला काय वाटतं? आज 5 लाख लोक जमण्याचा अंदाज, 5 लाखापेक्षाही जास्त लोक जमण्याचा अंदाज व्यक्त केला जातो। सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय। 5 लाख नाही, शहरामध्ये पब्लिक मावणार नाही एवढे समाज बांधव या ठिकाणी हजर होणार आहेत। कारण ही जी खतखत आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला तुम्ही त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून तुम्ही वंचित ठेवलेलं आहे, हे समाजाला जाणीव झालेली आहे। त्यामुळं इथं शहरामध्ये पब्लिक मावणार नाही। 5 लाख, 10 लाख, 15 लाख कितीही समाज बांधव देऊ शकतात आणि सरकारला हे आता महागात पडणार आहे। कारण याच्या अगोदर सरकार मराठ्यांना गृहीत धरायचं की मराठी आपलेचे मतदान करतात, परंतु लोकसभेत दाखवून दिलेल्या समाजाने का आम्ही आता तुम्ही आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला निवडून देणार नाही। विधानसभा सामने आहे, आम्ही सरकार दाखवून देऊ ताकद मराठ्यांची मतदानाच्या स्वरूपात। तुम्हाला काय वाटतं? नाही, आजची सभा ही निर्णायक शांतता रॅली आहे। जर आजच्या तारखेपर्यंत सरकारने जर निर्णय केला नाही तर याचे गंभीर परिणाम सरकारला या ठिकाणी भोगावे लागणार आहे। त्याचं कारण असं आहे की गरजवंतांचा हा जो लढा आहे हा सर्वसामान्यांनी हातात घेतलेला आहे। त्याच्यामुळं यांना आवरणं, यांना कंट्रोल करणं, यांना ताब्यात ठेवणं हे सरकारच्या बापालाही जमणार नाही। योग्य निर्णय समाजाच्या हिताचा सरकारने करावा, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश आज पारित करावा, एवढीच अपेक्षा आजच्या या सभेच्या माध्यमातून आहे। तर अशा पद्धतीनं आज आरक्षणासंदर्भातला निर्णय घ्यावा अशी भूमिका या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता, TV9 छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.